या ठिकाणी दोन वाक्य आहेत आणि हे दोन्ही वाक्य आपण इंग्रजीत बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. बघा काय करायचं आहे, तर या ठिकाणी या शब्दांना क्रमांक द्यायचे. पहिल्या शब्दाला द्यायचा 1 क्रमांक, नंतर जायचं डायरेक्ट शेवटच्या शब्दाकडे आणि इथे द्यायचा 2 क्रमांक. इथून मागे उलट क्रमाने क्रमांक द्यायचे. बघा इथे द्यायचा 3 क्रमांक. मग कितीही मोठं वाक्य असू द्या, उलट क्रमाने क्रमांक द्यायचे. आता बघा हे वाक्य आपण बनवूया इंग्रजीमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने. बघा आता मीना, मीनासाठी आपण इंग्रजीमध्ये लिहितो MEENA, मीना. आता बघा इथं 2 नंबर दिला म्हणून 2 नंबरला हा शब्द लिहायचा आहे इंग्रजीमध्ये. आता पिते, पिते म्हणजे ड्रिंक्स, DRINKS. आता पिणे म्हणजे ड्रिंक, परंतु इथं आपण यस प्रत्यय लावलेला आहे कारण मीना हे तृतीय पुरुषी एकवचनी नाम आहे. आता मग ड्रिंक्स कधी लिहायचं आणि ड्रिंक्स कधी लिहायचं बघा. आता जर बघा आता इथं सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. मग सिम्पल प्रेझेंट टेन्स असल्यावर आय जर करता असेल, आय जर इथं असतं तर ड्रिंक, वी जर असतं तर ड्रिंक, ही सी इट हे तृतीय पुरुषी एकवचनी करते आहेत म्हणून ड्रिंक्स म्हणजे इथं यस किंवा ES प्रत्यय लागेल. यू असेल तर ड्रिंक, दे असेल तर ड्रिंक. चला मग वाक्य बनवूया. बघा मीना 1 नंबरचा शब्द 1 नंबरला, 2 नंबर जिथं दिला आहे तो 2 नंबरला आणि पाणी म्हणजे वॉटर, WATER वॉटर. मीना ड्रिंक्स वॉटर, मीना पाणी पिते. दुसरं वाक्य बघा आता काय बदल आहे दोन्हीमध्ये, तर इथं हे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. आता इथं बघा पीत आहे, इथं पिण्याची क्रिया चालू आहे, सुरू आहे. मग हे वाक्य कसं होईल बघा. मीना 1 क्रमांक, आहे 2 क्रमांक, इथून उलट क्रमाने या 3 क्रमांक आणि 4 क्रमांक. बघा आता आपण याच क्रमांकाने हे शब्द लिहिणार आहोत. मीना MEENA. आता मीना, मीना झाल्यावर बघा 2 नंबरला आहे, 2 नंबरला आहेसाठी घ्यायचं इज. आता मीना आहे म्हणून इज घेतलं, परंतु इथंच जर बघा आता इथं जर आय असतं, इथं जर आय असतं तर ॲम, वी असतं तर आर, ही सी इट असतं तर इज, यू असतं तर आर आणि दे असतं तर आर लिहावं लागलं असतं. ही गोष्ट लक्षात असू द्या. याचा काळ पण सांगतो बघा. आपण वाक्य बनवूया आधी. मीना इज, आता 3 नंबर. आता इथं पित, पिणे म्हणजे ड्रिंक आणि पित आहे क्रिया चालू आहे म्हणून ड्रिंकिंग. बघा ड्रिंकिंग, इथं मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावलेला आहे कारण पित आहे पिण्याची क्रिया चालू आहे म्हणून. आता 4 नंबरला पाणी वॉटर, WATER वॉटर. या पद्धतीने वाक्य बनवावे लागते. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.